कधीतरी माझीही किंमत कळेल. अगं अनिता, चहा झाला नाही का अजून? किती वेळ लागेल तुला? तुला माहीत आहे ना, मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. शारदाबाई बोलल्या. हो आई, माहीत आहे मला. आज त्याच्या कॉलेजमध्ये कॅम्पस आहे ना, म्हणून थोडा उशीर झाला. ती सावरत होती. असं म्हणत अनिताने त्यांच्या हातात चहाचा कप दिला. बरं आहे बाई, हे आजकालच्या मुलीचे सगळे लाड. आमच्या काळात कुठे होते हे सगळं? मी शिकले नाही आणि तोही नाही, शारदाबाई बोलल्या. तेवढ्यात अमोल जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसला. अनिता, अजून नाश्ता तयार नाही? किती वेळ सांगितलं आहे तुला? मी येण्याआधी माझा नाश्ता तयार ठेव. तुला वेळेचं काही भानच नाही. दिवसभर घरात असतेस म्हणून तुला वेळेचं महत्त्व कळत नाही. बाहेर नोकरीला जा, मग समजेल, तो चिडून बोलला असताना अनिताने त्याच्यासमोर चहा ठेवला. अरे अमोल, तिला काय कळणार? ती कुठे कधी ऑफिसला गेली आहे? तू नकोस आपलं डोकं खराब करून घेऊ, शारदाबाई म्हणाल्या. अनिता मात्र गप्पच. त्यांचं बोलणं ऐकत आपलं काम करत राहिली. तेवढ्यात सई बाहेर आली. आई, माझा डबा तयार आहे ना? आणि हो, माझ्या मैत्रिणींसाठी पास्ता आणि नूडल्स बनवले ना? अनिता म्हणाली, अगं मी मेथीची थालीपीठं बनवली आहे. ती आरोग्यासाठी जास्त पौष्टिक असतात. तुझ्या मैत्रिणींनाही नक्की आवडतील. काय आई, थालीपीठं? अजिबात नाही. किती विचित्र वाटेल. मी आता लहान मुलगी नाही. सगळ्या मैत्रिणी माझी चेष्टा करतील. अगं, त्यात चेष्टा करण्यासारखं काय आहे? पास्ता आणि नूडल्स आरोग्यासाठी चांगले नसतात आणि पचायलाही जड जातात, अनिता प्रेमाने म्हणाली. नको, तूच खाते, सई रागाने म्हणाली. अमोल लगेच बोलला, अगं तुझं हे तत्वज्ञान तुझ्याजवळ ठेव. का नाही बनवलंस पास्ता आणि नूडल्स? राहू दे पप्पा, आई अशीच आहे. ती कधी कॉलेजला गेली नाही, तिला काय कळणार मित्रमैत्रिणींसमोर कसं वाटते ते.